भाजपचा धक्का, दादांचा इरादा पक्का. अजित पवार घेणार भाजपला अंगावर. सुरुवात कुणी जर केली तर दुसराही गप्प बसत नाही असं म्हटलं जातं. पुण्यात अजित पवारांची तिरकी चाल. एकमेकाचे माजी पदाधिकारी घ्यायचे नाहीत, परंतु ते घेतले गेलेले. त्याबद्दल आम्ही मुंबईत गेल्यावर चर्चा त्या ठिकाणी करू. राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीतल्या फोडाफोडीवर व्यक्त केलेली ही नाराजी. एकमेकाचे माजी पदाधिकारी घ्यायचे नाहीत, परंतु ते घेतले गेलेले. अजित पवारांच्या नाराजीला किनार आहे ती काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं राबवलेल्या ऑपरेशन कमळची. नगरसेवक आहेत, आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात. पिंपरी चिंचवड मधील अजित पवारांच्या पक्षाचे डझनभर नगरसेवक भाजपनं काही दिवसांपूर्वी आपल्या गळाला लावले. महायुतीतील ही फोडाफोडी अजित पवारांच्या चांगलीच जिवारी लागली आहे. मधल्या काळामध्ये साधारण आमचं अंडरस्टँडिंग ठरलेलं होतं की आम्ही जे मित्रपक्ष आहोत त्यांनी एकमेकाचे उमेदवार घ्यायचे नाहीत किंवा एकमेकाचे माजी पदाधिकारी घ्यायचे नाहीत, परंतु ते घेतले गेलेले. त्याबद्दल आम्ही मुंबईत गेल्यावर चर्चा त्या ठिकाणी करू. पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं भगदाड पाडलं. अजित पवारांच्या शिलेदारांनाच भाजपनं आपल्या पक्षात घेत राष्ट्रवादीची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अजित पवारांनी भाजपला गर्भित इशारा दिलाय, तर भाजपनंही अजित पवारांना उत्तर दिलंय. ह्याच्यात नाराज विराज होऊन चालत नसतं. सुरुवात कुणी जर केली तर दुसराही गप्प बसत नाही असं म्हटलं जातं. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर अँड इलेक्शन. तिसरा त्याला आता ऍड झालेला आहे सध्या. म्हणजे नुसतं प्रेमात युद्धात नाही तर निवडणुकीवर सध्या सगळं माफ आहे. आता त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं, आम्ही आमच्या पद्धतीने काम करू. एकीकडे भाजपला थेट भिडण्याची तयारी करत असताना अजित पवार पुण्यात तिरकी चाल खेळण्याच्या तयारीत आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेससोबत मागच्या दारानं चर्चा सुरू केल्याचं बोललं जात आहे. वन ऑन वन असं एक आव्हान उभं करू शकतात का? मताचा स्प्लिट किंवा मतांची मतं फुटणं किंवा मतांची विभागणी हा जो काही प्रकार आहे तो जर टाळता आला तर ते शक्य होतंय का अजित पवारांना, हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र एक नक्की, भाजपला पुण्यामध्ये तगडं आव्हान द्यायची तयारी जी आहे ती अजित पवार यांनी चालवली आहे हे नक्की. पुण्यात भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आलाय. दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा जोरात सुरू आहे. त्याच्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या एकत्र येणार अशा प्रकारच्या चर्चा वरिष्ठ लेवलला चालू आहेत आणि तशा प्रकारे त्या पद्धतीने काम चालू आहे. आणि सर्व उमेदवार जे आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीमधील जे उमेदवार आहेत किंवा दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्यांची मनोमन भावना गेल्या अनेक वर्षापासूनची की ह्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजेत. मताची विभागणी झाल्यानंतर निवडून येलेल्या उमेदवाराला अडचण येते. तीच मताची विभागणी होऊन नाही दिली तर त्यांना निवडून यायला सोपं जातं. तर तिथले शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष निर्णय घेतील. पण मला वाटतं की शेवटी निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होत असतो. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल तो अजून तर झालेला नाही. अजून चर्चा चालू स्थानिक पातळीवर आहे. स्थानिक पातळीवरच्या चर्चेमध्ये एकमत झालं की ते वरिष्ठ पातळीवर कळवते, मग त्यावेळेला ठरवून घेऊ. पुणे जिल्हा आणि पवार कुटुंब अनेक वर्षांचं समीकरण आहे. पवारांच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपनं अनेकांना पक्षात घेत ताकद दिली. त्यामुळे पुणे जिल्ह्यातल्या महापालिकेची निवडणूक ही अजित पवारांसाठी एक प्रकारे राजकीय अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे भाजप विरोधातील या लढाईत सर्व त्या पर्यायांची मदत घेण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून केला जात असल्याची चर्चा आहे. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.